गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 14वी कथा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. शिव विष्णू ब्रह्मदेव भगवान शिवांनी दिलेल्या दृष्टांतानुसार या तिघांनी दोघांचेही जीवन कृतार्थ केले. निवृत्तीचे वागणे, बोलणे, बुद्धिमत्ता यावरून तो दृष्टांत केवळ कल्पनेचा भास नव्हता हे तर पक्केच झाले होते. श्री शिवाची ध्यानाची पद्धत बरोबर निवृत्तीमध्ये उतरलेली होती. थोडे काही शिकवले की त्याचे पाठांतर, चिंतन व मनन करण्याची निवृत्ती नेहमी झोपडीतील एका कोपऱ्यात डोळे मिटून बसत असतो. निवृत्ती डोळे मिटून बसला की ज्ञाना लहानग्या सोपानाला खेळवत बसावयाचा. रुक्मिणी मध्येच कधी कधी ज्ञानाला सांगायची, ज्ञाना बाहेरून लाकडाचा तुकडा आणून देतोस का बरं बाळा. असे रुक्मिणीने सांगितले की ज्ञाना पळत जाऊन लाकडाचा तुकडा आणून रुक्मिणीच्या हाती देई. मग रुक्मिणी तसेच त्याला जवळ घेई, त्याच्या मस्तकाचे अवग्रहण करी व म्हणे, शहाणी आहेत हो ही माझी बाळे, पण यांच्या नशिबी काय आहे ते परमेश्वरालाच माहीत. परमेश्वर खरे तर राजमहालात जन्माला येतो. राम, श्रीकृष्ण ऐश्वर, संपत्ती, मान, सन्मान यांनी युक्त होते. हे परमेश्वराचे खरे स्वरूप. 10व्या अध्यायात नाही का भगवंत म्हणाले की जेथे जेथे संपत्ती, दया, ऐश्वर व सत्ता असेल तेथे मी आहे. म्हणून मग परमेश्वराला हे काय डोहाळे आठवले की त्यांना या चंद्रमौळी झोपडीत जन्म घेण्याची इच्छा व्हावी आणि शिवाय पुढे या ब्राह्मणांचे अपमानकारक अपशब्द सहन करावे लागतील ते वेगळेच. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीचे हे विचार ऐकले नि ते म्हणाले, रुक्मिणी, परमेश्वराची माया अगदी अजब आहे. आपणाला त्याचा उद्देश लक्षात येत नाही. या सर्व सृष्टीचे संयोजन करणारा परमेश्वर स्वतः जन्म घेताना कधीतरी चुकेल का? पाहू काय होतंय ते पुढे. विठ्ठलपंत भिक्षेसाठी झोळी घेऊन निघाले. वरील विषयांचा विचार करताना त्यांचे देहभान हरपून गेले होते. भविष्यकाळाचा अंधार त्यांच्या डोळ्यापुढे दाटून आला होता आणि त्यामुळेच कदाचित त्यांना डोळे उघडे असूनही पुढील काहीच दिसत नव्हते. विसोबा सकाळपासूनच अस्वस्थ होते. विठ्ठलपंतांना 3रा मुलगा झाला होता. विठ्ठलपंतांचे जीवन अलंकापुरीच्या ब्राह्मणांशिवाय ठीक चालले होते. विठ्ठलपंतांनी मात्र मागे महादेव भट्टाबरोबर सिद्धेश्वराच्या देवळात दर्शन घेण्यासाठी वाद घातला होता. पण त्यावेळेपासून ते कोणाशी वाद करत नसत. सर्वांशी नम्रतेने वागायचे. ब्राह्मण हे भूदेव असून ते बोलतील ते खाली मान घालून ऐकून घ्यावयाचे. असे वागले तरच कधी काळी त्यांना दया येऊन ते आपल्या मुलांना चांगले वागवतील अशी आशा विठ्ठलपंत बाळगून होते. वादाने शब्द वाढतो व अकारण वैरभावना दृढ होण्याला कारण होते. पण त्यामुळे झाले उलटेच. विसोबा, महादेव भट्ट वगैरे वादप्रिय मंडळींची वादाची हौस भागत नव्हती. विठ्ठलपंतांना 3रा मुलगा होऊन बरेच दिवस झाले तरी विठ्ठलपंत दिसले नव्हते. त्यामुळे या मंडळींना विठ्ठलपंतांच्या संसारावर कोरडे ओढायला संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे विसोबा अस्वस्थ होते. विठ्ठलपंतांच्या भिक्षेची वेळ साधून विसोबा बाहेर पडत तर विठ्ठलपंत वाद नको म्हणून वेगवेगळ्या वेळी बाहेर पडून या लोकांना टाळत होते. पण आज विसोबा या विचाराने अस्वस्थ व विठ्ठलपंत भविष्याच्या अंधारात हरवून गेलेले. त्यामुळे दोघांनाही रस्त्याचे भान नव्हते. शेवटी जो परिणाम व्हायचा तोच झाला. दोघेही एकमेकांवर धडकले. दोघेही बेसावत असल्यामुळे धडक जोरात बसली. दोघेही दूरवर धुळीत पडले. विसोबांची पगडी दूरवर गडगडत गेली. प्रथमतः कोणालाच काय झाले ते समजले नाही. मग थोड्या वेळाने दोघेही सावध झाले. त्यातल्या त्यात प्रथम विठ्ठलपंत सावरले. ते झटपट उठले. अंगाला कपड्याला लागली धूळ त्यांनी झटकली व त्यांनी वर पाहिले तर त्यांना विसोबा धुळीत पडलेले दिसले. ते उठले व धावले. त्यांनी विसोबांना दंडाला धरून उठवले. तसेच धावत जाऊन त्यांची पगडी ते घेऊन आले. स्वतःच्या धोतराने त्यांनी पगडीवरील धूळ झटकली व ती विसोबांच्या मस्तकी ठेवली. आता विसोबा सावध झाले. विसोबा म्हणाले, कोण? विठ्ठलपंत? अहो, एवढी कसली धुंदी चढली आहे तुमच्या डोळ्यांवर की जेणेकरून तुम्हाला रस्त्यावरील माणसेही दिसेनाशी झाली आहेत. डुकरासारखी पोरांची लेंढारे वाढवली म्हणजे काय मोठा पराक्रम केला असे वाटते की काय तुम्हाला? अहो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येण्याची एक चूक केलीत आणि आता पोरांची संख्या वाढवून त्या चुकात भर कशाला घालताय? सर्व समाज तुम्हाला संन्यासाच्या पोराबाळांनी भरून टाकायचा आहे की काय? शिव शिव. सकाळी सकाळी तोंड दाखवलेत ते दाखवलेत आणि वर शिवलात. विठ्ठलपंत यावर काय म्हणतात याची विसोबा वाट पाहत होते. पण विठ्ठलपंत नम्रपणे हात जोडून एवढेच म्हणाले, क्षमस्व. विसोबा म्हणाले, अहो, क्षमस्व म्हटले म्हणजे सर्व काही झाले की काय? विठ्ठलपंत म्हणाले, मग मी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे? आपले मळलेले कपडे धुवून देऊ काय?
विसोबांना वाटले विठ्ठलपंत रागवतील, आपल्याशी वाद घालतील, पण विठ्ठलपंतांनी पवित्रा बदलल्याने विसोबांची तोंडसूक घेण्याची इच्छा अर्धवटच राहिली. विसोबा चिडून म्हणाले, काही नको, झाला एवढा विटाळ पुरे झाला, जरा डोळे उघडे ठेवून चालत जा म्हणजे झालं. आणि विसोबा तरातरा निघून गेली. विसोबांनी महादेव भट्टांच्या घराची पायरी चढली. महादेव भट्ट जणू त्यांचीच वाट पाहत होते. महादेव भट्ट विसोबांना पाहून म्हणाले, या या विसोबा, 1 सप्ताह झाला आपले दर्शन नाही. म्हटले, तब्येत बरी नाही की काय? विसोबा महादेव भट्टांच्या शेजारी लोडाला टेकून बसत म्हणाले, छे हो, तब्येतीला काय धाड भरली आहे, हेच ते किरकोळ कामात दिवस कसा जातो तेच कळत नाही. महादेव भट्ट म्हणाले, खरं आहे हो. आणि महादेवांचे लक्ष विसोबांच्या धोतराच्या सोग्याकडे गेले. तेथे धुळीचा पट्टा होता. महादेव त्याला झाडत म्हणाले, विसोबा, हे काय, धोतरावर धूळ कसली आहे? झाले, विषयाला तोंड फुटले. विसोबाचा चेहरा एकदम लाल झाला. महादेवांनी ते पाहिले व ते घाबरले. स्वतःला सावरत महादेव म्हणाले, विसोबा, मी आपले सहज विचारले हो, राग आला असल्यास क्षमा करा. विसोबा म्हणाले, महादेव भट्ट, अहो, राग तुमचा आला नाही. महादेवांना हायसे वाटले. त्यांनी विचारले, विसोबा, मग झाले तरी काय असे राग येण्यासारखे? विसोबा म्हणाले, शिवशिव, सकाळीच इकडे येताना त्या आंधळ्या विठ्ठलपंतांनी. महादेव, हा कोण आंधळा विठ्ठलपंत, आपल्या गावात नवीन? विसोबा म्हणाले, अहो, आंधळा नाही, पण डोळ्यांवर कातडे ओढून चालणारा तो संन्यासी विठ्ठलपंत हो. महादेव भट्ट म्हणाले, हं, त्याचे काय, त्याला म्हणे 3रा मुलगा झालाय. विसोबा म्हणाले, अहो महादेव भट्ट, पोरं व्हायला का अक्कल लागती? कुत्रीला सुद्धा एका वेळी 6-6 पिल्ले होतात. महादेव भट्ट म्हणाले, मग या रागाचे मूळ व या कपड्यावरील धुळीचे रहस्य तरी कळू द्या आम्हाला. विसोबा म्हणाले, सांगतो. महादेव भट्ट म्हणाले, जरा अंमळ विश्रांती घ्या, बरेच थकलेले दिसताय. आणि महादेवांनी स्वयंपाकघराकडे तोंड करून मोठ्या आवाजात म्हटले, अहो, ऐकताय काय? स्वयंपाकघरातून आवाज आला, हो, ऐकते मी सारं, बोला पुढे. जरा दुधाचे 2 पेले पाठवताय का बाहेर? आतून काहीच उत्तर आले नाही. पण थोड्याच वेळात दुधाचे 2 पेले बाहेर आले. दुधाचा एक घोट घेऊन महादेव म्हणाले, बोला विसोबा. दुधाचा पेला तोंडचा काढून विसोबा म्हणाले, अहो, शिंचा तो संन्यासी विठ्ठलपंतांचे नाव ऐकताच महादेव सरसावून बसले व म्हणाले, त्याचे काय झाले विसोबा? विसोबा म्हणाले, सकाळी इकडेच येत होतो मी, माझ्या तंद्रीत चाललो होतो हे खरे, पण त्याला नीट रस्ता पाहून नको का चालायला? अहो, मी तंद्रीत आहे असे पाहिले आणि मुद्दामच मला धडक दिली. मी धुळीत पडलो, माझी पगडी गडगडत गेली व धुळीत पडली. त्यानेही पडण्याचे नाटक केले. अहो, म्हणून तर माझ्या आधी उठला, मला दंडाला धरून उठवले, पळत जाऊन माझी पगडी आणली, स्वतःच्या धोतराने ती झाडली व माझ्या डोक्यावर ठेवली आणि वर मानभावीपणाने हात जोडून समोर उभा राहिला. मला जेव्हा दिसले की हा संन्यासी विठ्ठलपंत आहे म्हणून, तेव्हा असा काही त्याला बोललोय म्हणताय, त्याच्या साऱ्या कुळाचा उद्धार केला. मला वाटले मी बोलल्यावर वाद घालेल, पण छे हो, माझी क्षमा मागितली व वर म्हणतो, तुमचे धोतर खराब झाले असेल तर धुवून देऊ का? मग मीच त्याला हाकलून दिले. म्हटले, तोंड काळे कर येथून. तेव्हा खाली मान घालून मुकाट्याने निघून गेला. महादेव म्हणाले, बरे केलेत विसोबा. विसोबा म्हणाले, अहो, बरं काय झालं? या त्याच्या वागण्याने त्याचे वाभाडे काढण्याची माझी हौस भागली नाही ना. महादेव म्हणाले, खरंच ही तुमची संधी हुकली खरी. आतून सरस्वतीबाई या दोघांचे बोलणे ऐकत होत्या. पुरुषांच्या द्वेषाची पातळी किती खाली चालली आहे हे त्यांना कळून आले. आता हे इथेच थांबवले नाही तर अशा विचाराने त्या बाहेर आल्या व म्हणाल्या, काय हो, काय केले तुमचे त्या बिचाऱ्या विठ्ठलपंतांनी? झालेल्या चुकीचे तुम्ही प्रायश्चित्त दिलेत, समाजातून वाईट टाकले ते त्यांनी मान्य केले. ती बिचारी रुक्मिणी एवढे राजवाड्यासारखे घर सोडून गावाबाहेर झोपडीत राहते, घरात दुभत्या गाई असून पाण्याबरोबर भाकरी गिळते, तरी ही बिचारी हसतमुख असते. कधी कोणाविषयी राग नाही की द्वेष नाही की कोणाविषयी अपशब्द नाही. तसेच विठ्ठलपंतांचा तुम्हाला धक्का लागला तर तुम्ही अद्वा बोललात व त्या बिचाराने एका शब्दानेही प्रत्युत्तर दिले नाही, तरीही त्याच्यावरच राग. हेच दुसऱ्या कोणा ब्राह्मणाबरोबर झाले असते तर आपण एवढे बोलला असता का? त्यांनी ते ऐकून घेतले असते. महादेव म्हणाले, का हो तुम्हाला एवढा त्यांचा पुळका? सरस्वतीबाई म्हणाल्या, पुळका कसला? अलंकापुरीत ते कोणा घरीही भिक्षा घेत नाहीत, पण मी म्हणते ते त्यांचे जीवन जगतात कसे बसे, त्यात तुम्हाला त्यांचा द्वेष करावयाचे कारण काय? असा कोणाचा अकारण द्वेष चांगला का? महादेव म्हणाले, अहो, अकारण का? संन्यास घेऊन संसारात पडले आणि धर्म भ्रष्ट केला आणि शिवाय पोरांचे लेंढार वाढवून समाजात कीड पसरवून दिली ते. सरस्वतीबाई म्हणाल्या,
काय बाई हे बोलणे? अहो, संन्यासातून संसारात आले ही चूक झाली, त्यासाठी तुम्ही ग्रामण्य केले ते त्यांनी मान्य केले, पण संसार केला तर मुले होणारच. संसार करावायचा नसता तर एवढ्या उठाठेवी कशाला केल्या असत्या त्यांनी? आणि त्यांची मुले म्हणजे कीड आहे काय? विसोबांच्या लक्षात आले की प्रकरण भलत्याच मार्गाला लागले आहे. तेव्हा इथे बसून जास्त शोभा करून घेण्यात काही अर्थ नाही. तेव्हा सरस्वतीबाईंचे पुढचे बोलणे ऐकावयाचे टाळून विसोबा उठत म्हणाले, महादेव भट्ट, निघतो आम्ही. तुमच्या घरी आमची ही अशी व तुमची ही अशी शोभा होईल ही कल्पना मला नव्हती, जातो आम्ही. असे म्हणून विसोबा पायऱ्या उतरू लागले. विसोबा गेलेल्या वाटेकडे दोघेही पाहत होते. विसोबा गेल्यावर सरस्वतीबाई महादेवांकडे वळून म्हणाल्या, आपल्यासारख्या सिद्धेश्वराची सेवा करणाऱ्याने तरी असा कोणाचा द्वेष मत्सर करू नये म्हणून मी बोलले. महादेव भट्ट रागातच म्हणाले, अहो, तुम्हा बायकांची अक्कल चोलीपुरतीच, तुम्हाला धर्माचे काय कळायचे? पण तुम्ही विसोबापुढे आमची ही जी फजिती केली ते बरे नाही केले. तुम्ही आज जा. कशा? सरस्वतीबाई म्हणाल्या, मी आज जाते, पण तुम्ही जे बोलत आहात ते मला पटलेले नाही. तुम्ही जे बोलत होतात हा खल कोणत्या धर्माचा होता हे न कळण्या इतकी मी काही वेडी नाही. असे बोलून सरस्वतीबाई आत निघून गेल्या. विसोबांनी येऊन दिवस खराब केला, वातावरण गढूळ केले याची महादेव भट्टांना जाणीव झाली. त्यांनी सुटकेचा एक श्वास सोडला व सुपारी कातरायला घेतली. महादेव भट्टांच्या घरी झालेली शोभा विसोबांच्या मनाला लागली होती. विठ्ठलपंतांची धडक हाच अपशकुन याला कारण असावा असे त्यांना वाटले. पण त्यांचे अंतर्मन मात्र या संबंधाला कबूल होईना. त्याच विचाराच्या तिरीमिरीत विसोबा स्वतःच्या घराच्या पायऱ्या चढत होते. तोच त्यांना सुशीलाबाईंच्या कडाडण्याचा आवाज ऐकू आला. ते दारातून झटकन आत गेले. तेव्हा त्यांना दिसले की त्यांची पत्नी मुलाला बोलते आणि मुलगा खाली मान घालून उभा आहे आणि ऐकतोय. सुशीलाबाई म्हणाल्या, गाढवा, एवढे पाठांतर करायला तुला जड जातंय होय? झोप येते? खायला मिळतंय ना 4 वेळा? त्या विठ्ठलपंतांची मुले पहा, तो निवृत्ती एवढासा, पण काय धडाधड संस्कृत श्लोक स्तोत्रे म्हणतो, आणि तू एवढा मोठा घोडा झालास आणि साधे 4 श्लोक दिवसाकाठी पाठ होत नाहीत. विसोबा म्हणाले, हो, हातावरा, फार बोलतात. सुशीलाबाईंनी मागे वळून पाहिले. विसोबा तोपर्यंत पायऱ्या चढून ओसरीवर आले होते. विसोबा तावातावाने म्हणाले, अहो, कोणाचे उदाहरण देत आहे आपल्या मुलाला? त्या संन्याशाच्या मुलाचे? शिव, अहो, त्याचे नाव घेतले तरी विटाळ होतो. सुशीलाबाई म्हणाला, विटाळ तुम्हाला होत असेल, मला नाही. त्यांची मुले म्हणजे नुसती रत्ने आहेत. बिचाऱ्यांना अतिशय कठीण दिवस काढावे लागतात. विसोबा म्हणाले, अहो, रत्ने कसली? घाणीत पडलेली, काय उपयोग त्यांचा? सुशीलाबाई म्हणाल्या, रत्ने घाणीत पडोत नाही तर मातीत पडोत, मूळची शुद्ध व किंमतवानच असतात. धुवून घेतली की झाली शुद्ध. विसोबांना वाटले इथेही आपला पराभव झाला, पण काहीतरी बोललेच पाहिजे म्हणून ते म्हणाले, अहो, रत्न एक वेळ धुवून घेता येईल, पण बुंदीचा लाडू पडला तर धुवून घेता येईल काय? तो मातीतच जायचा ना. सुशीलाबाई म्हणाल्या, होय, मातीतच जायचा, आणि तुम्ही खाल्ल्याने काय सोने होणार आहे काय? तोही मळ होऊनच मातीत जातो ना. पण मी म्हणते, एवढा द्वेष का विठ्ठलपंत व त्यांच्या कुटुंबाबद्दल? त्यांनी संन्यास घेतला, त्यांनी संसारात प्रवेश केला, तुमचे काही बिघडले का? त्यांची मुले गुणवान आहेत, ती आहेतच. तुम्ही नाही म्हणून ती थोडीच वाईट होणार आहेत. आता मात्र विसोबा फारच हादरले. आजचा दिवस काही ठीक नाही याची त्यांना खात्री झाली. आता मुकाट्याने दिवस काढावा, कोणाकडेही जाऊ नये हेच उत्तम, असा विचार करून ते म्हणाले, बरं, फार झाली बडबड. आपलं ऐकून घ्यावं तर फारच होतंय. आता जा आणि कामाला लागा आपल्या. आम्ही बघू मुलाचे काय करायचं ते. सुशीलाबाई आत निघून गेल्या. मुलगा खाली मान घालून पाठांतराला बसला व विसोबा स्वतःच्याच विचारात हरवून गेले. त्यांच्या मनात द्वंद्वाचे थैमान चालू होते. काय योग्य आणि काय अयोग्य याचा निश्चय होत नव्हता, म्हणून आड्याकडे लावलेले डोळे खाली येत नव्हते. इकडे काय झाले? विसोबांना धडक बसल्याने विठ्ठलपंतांना फारच शर्मिंदा झाल्यासारखे झाले. रस्त्याने जाताना समोर न बघता चालणे खरोखरीच चूक आहे. विसोबांच्या ठिकाणी कोणी एखादी स्त्री असती तर, आणि त्या विचाराने विठ्ठलपंतांच्या अंगावर काटा आला. आधीच आपल्याविषयी लोकात मत चांगले नाही, आणि त्यातून अशी घटना घडली असती तर? त्यांनी मनाशी निश्चय केला की यापुढे असे घडता कामा नये. विठ्ठलपंतांनी मनोमन परमेश्वराचे व तसेच विसोबांचे आभार मानले आणि झपाट्याने रस्ता मागे सारायला सुरुवात केली. भिक्षा मिळवून परत घरी वेळेवर जायला हवे होते. पूर्वी रुक्मिणी एकटी होती, आता 3 मुलेही आहेत. त्यांना भूक आवरायची नाही, पण विठ्ठलपंतांच्या हेही लक्षात आले होते की मुले भुकेली असली तरी समजूतदार होती, समोर येईल तेवढेच खात होती. कधी त्यांनी आवडनिवड दाखवली नव्हती का कधी काही कमी पडल्याचे जाणवून दिले नव्हते का कधी कोणी कोणत्या वस्तूसाठी हट्टही केला नव्हता. खरंच मुलं गुणवान आहेत असे पुटपटत विठ्ठलपंतांनी एका घरात प्रवेश केला. ओम भवती भिक्षां देही. धन्यवाद.